हॅलो, गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज गुरुवार होता. तर मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार होता. तर एक गुरुवार मी पूजा केली होती, पण मध्यंतरी थोडीशी अडचण असल्यामुळे मग काही एक गुरुवार पूजा केली नाही. तर आज तिसऱ्या गुरुवारची पूजा मांडत होते. तर इकडे सगळे पूजेचं साहित्य मी काढून घेतलेलं होतं आणि सकाळी सकाळी अंशूला क्लासला शाळेत सोडवायला गेले ना, त्यावेळेस येताना सगळं सामान घेऊन आले होते पूजेसाठी लागणारं. तर पहिले ना दिवा लावून घेतला, कारण की कोणतीही पूजा मांडताना दिव्याची साक्ष असल्याशिवाय पूजा म्हणजे संपन्न होत नाही असं म्हणतात. तर मग पहिले दिवा लावून घेतला आणि त्यानंतर इकडे पूजा मांडायला सुरुवात केली. तर आता आपल्याला छान अशी गुरुवारची पूजा मांडायची होती. तर 2-3 दिवसापासून व्हिडिओ आलेला नव्हता. तर व्हिडिओ ना शूटच केलेला नव्हता, कारण की माझी पण थोडीशी तब्येत बरी नव्हती. त्यामुळे मग व्हिडिओ काही शूट केलेला नव्हता. तर म्हटलं चला आज गुरुवार आहे, आज थोडासा व्हिडिओ शूट करू आणि सगळ्यांसोबत शेअरही करू. देवीचा घट मांडण्यासाठी ना म्हणजे जांबाची पानं, आंब्याची पानं हे सगळं लागतं. तर म्हटलं आता कुठे बघायचं एवढं आंब्याचं वगैरे झाड. तर मग मी येतानाच आहे ना गावातनंच म्हणजे बाजारामधनंच सामान घेऊन आले होते ना, तेव्हाच ही पानं फुलांची जोडी घेऊन आले होते. तर सगळं सामान आणलं होतं आणि काही ताईंनी मला बऱ्याच वेळेस विचारलं की ताई तू जे वस्त्र असती ती कसं घालती. तर तुम्हाला इथं दिसत असेल. तर आहे ना ते वस्त्र गोळा होतं, त्याच्या मिऱ्या स्ट्रेट राहते. नाही तर काय करायचं, मी त्याला थोडासा मागून धागा आहे ना तो सुई दोऱ्याने शिवून घेतलेला आहे थोडासा, आणि आपली एखादी झाडाची काठी वगैरे असेल ना ती त्यामध्ये अटकवायची, म्हणजे आपली साडी ना एकदम स्ट्रेट राहते आणि एकदम छान दिसते. आणि ती ना आपल्या तांब्याला थोडीशी बांधून घ्यायची. तर तुम्हाला दिसत असेल तर एकदम स्ट्रेट आपली साडी दिसत होती आणि छान अशी पूजा आपण इकडे मांडलेली होती. तर आता इकडे पूजा मांडून झालेली होती. तर आता इकडे रांगोळी वगैरे काढत होती. तर इकडे रांगोळी वगैरे छान अशी काढून झाल्यानंतर मला पोथी पण वाचायची होती. तर शिवांशू दोघेही स्कूलला गेलेले होते. मुलांना आहे ना घरातले सगळे कामं आवरून पहिले त्यांना स्कूलला काढून दिलं आणि त्यानंतर मग मी हे सगळं आवरायला घेतलं. पुढचा जन्म श्रेयसाचा आला, पुढे भाग्य उजाला, भद्रश्राव राजाशी लग्न झालं, ऐश्वर्य हाती आलं, गर्वांना फुगली, गरिबांना विसरली, तोरा ताठानं बोलू लागली, दासदासींवर खिसकू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागच्या जन्मी आठवण द्यावे, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाले, 1 मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र राहिली, हाती काठी घेतली, आधाराला हळूहळू पाऊल. छान अशी पूजा मांडून झाली. पण दुपारी नंतर काही व्हिडिओ शूट केला नाही. त्यानंतर डायरेक्टली संध्याकाळचा व्हिडिओ घेतला. तर आज छान अशी मस्त पावभाजी केलेली होती. तर मिस्टरांना शिवला पावभाजी खाऊशी वाटली होती. तर म्हटलं चला आज मस्त पावभाजी करू. आणि त्यासोबत आहे ना नैवेद्यासाठी खीर करायची होती. तर रव्याची खीर करायची होती. तर इकडे ना मी तुम्हाला रव्याच्या खीरेची रेसिपी दाखवते. तर इकडे आता तूप टाकून घेतलं. तुपामध्ये ना थोडेसे ड्रायफ्रूट्स थोडेसे तळून घेतले. काजू बदाम असतात ना, तर ते थोडेसे ना आपल्याला तळून घ्यायचे आणि ते तळल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आणि ते काढल्यानंतर आपल्याला आहे ना रवा पण टाकायचा आहे त्यामध्ये भाजण्यासाठी. तर पहिले ड्रायफ्रूट्स आहे ना आपल्याला वरून टाकावं लागतात ना, त्यामुळे मग ते थोडेसे असे कडक झाले इथपर्यंत आपल्याला कळतं ना
की असे थोडेसे लालसर झाले, कलर बदलला तोपर्यंत तळून द्यायचे आणि त्यानंतर ते काढून घ्यायचे. त्यानंतर आता मी इकडे रवा टाकलेला होता, तर रवा थोडाच घ्यायचा आहे, कारण की रवा आहे ना किती पण तुम्ही दूध पाणी ओतलं तरी खीर एकदम घट्ट होते, त्यामुळे एकदम थोडाच रवा घ्यायचा आहे. मी इकडे एकदम थोडासाच रवा घेतलेला होता. तर आता तो आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत. आता आपल्या रव्याचा इकडे कलर चेंज झाला आहे आणि त्यामध्ये आता मी दूध टाकले, तर गरम करून घेतलेलं होतं दूध, तर आता तुम्हाला दिसत असेल. तर आत्ता जरी तुम्हाला खीर पातळ दिसत असेल तरी ती उकळल्यावर एकदम घट्ट होणार आहे. त्यानंतर इकडे ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि त्यानंतर इकडे साखर पण टाकून घेतली आणि आता आपल्याला छान अशी खीर उकळून द्यायची आहे. त्यानंतर मी नैवेद्याचं ताट भरलं, देवीला नैवेद्य दाखवला. तर खीर दाखवली होती पहिले, नंतर मग पावभाजी वगैरे ठेवली. तर त्यानंतर मग शिवने मी सगळ्यांनी आम्ही मिळून आरती पण घेतली. आता शिव इकडे ओवाळत होता, तर त्याला खूप जास्त आवडते आरती घ्यायला. त्यानंतर पूजा आहे ना शेंगोळे म्हणजे कोदाची जिलेबी आणि मसाले भात घेऊन आलेली होती, कारण की आई आणि दादा नाही आहे, त्यामुळे मग दोघांनाही आम्हाला खूप जास्त बोर होतं घरामध्ये. मग त्यांना कॉल केलेला होता, तर ते दोघे पण इकडे जेवण करायला आलेले होते. त्यांनी घरून मसाले भात आणि शेंगोळे घेऊन आलेली होती आणि असं सगळ्यांनी मिळून मिसळून जेवण करायला छान वाटतं. तर मग आम्ही सगळे आता इकडे जेवण करायला बसलेलो होतो. तर शिवला मी शूटिंग काढायला लावलेली होती ना, तर तो माझ्याशी काहीतरी बोलत होता. तर त्यानंतर आहे ना हरिदास मामाकडे आले मी त्याला भेटायला. छान गाणं म्हटलं, सगळ्यांना खूप जास्त आवडलंय. शिवचे पप्पा तर काल तेच म्हणत होते दिवसभर ऐकल्यानंतर. प्रयागचं काय चाललंय? प्रयाग दमलंय जास्त? हा का, मी शिवला आणायला गेले होते. मामींनी लगेच पाणी वगैरे लगेच पाणी बिणी भाजीची सोय कुठे. चला येऊ का? बाय बाय. आता तुम्ही येते नाही मला भेटायला? नातीला भेटायला नाही येते, मी चालय. मामाला आणि मामीला तर पहिले भेटायला आले. हा चालेल चालेल, येऊ का? या नक्की घरी. त्याला कोणीतरी आलंय. क्लासची मुलगी आहे का? टीचरसाठी गिफ्ट आणलंय का? टीचरसाठी गिफ्ट घेऊन आली तू? टीचरला खूप आवडलं असेल बरं का गिफ्ट. हे माझ्या अंशूला पण लावायचा आहे क्लास, मी पण पाठवणार आहे. फक्त तुम्ही रिलॅक्स व्हा, मग मला कॉल करा, मी पाठवल. हे माझे मामा आणि मामी, हे तुम्हाला माहितीच असेल. तर त्यांचं आहे ना इंडियन आयडॉलमध्ये सेमी फायनलला सिलेक्शन झालेलं आहे. तर इंडियन आयडॉलमध्ये त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर भरपूर जणांनी त्यांचा सत्कार वगैरे केला. तर मीही त्यांना भेटायला गेलेली होती. तर त्यांचं डायरेक्ट सेमी फायनलला सिलेक्शन झालं आहे. तर त्यांना आहे ना हरिदास मामाला तर कंटिन्यू कॉल चालू होते. तर आम्ही त्याला घरी हरिदास म्हणतो, पण त्याचं खरं नाव हर्षद आहे, म्हणून मग सगळ्यांना हर्षद गोळे सर असं म्हटलं की तरच कळतं. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, माझ्या पण लावायचा क्लास, मी पण पाठवणार आहे. फक्त तुम्ही रिलॅक्स व्हा, मला कॉल करा, मी पाठवा.